लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने विधानसभेसाठी कंबर कसली. आगामी विधानसभा निवडणुकींसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून जनसन्मान यात्रेमधून स्वतः अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. राष्ट्रवादीच्या या जनसन्मान यात्रेमधील गुलाबी रंग सध्या चर्चेचा विषय ठरलाय. यावरूनच एक औपचारिक गप्पांमध्ये बोलताना मला गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्यांचा रंग पांढरा, तो कुठल्याही रंगाला फेंट करू शकतो, कुणातही मिसळू शकतो, असे म्हणत अजित पवारांना डिवचले होते. आता मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला अजित पवार यांनीही उत्तर दिलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईमधील लालबागचा राजा तसेच सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन घेतले. या दर्शनानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुलाबी जॅकेटवरून केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. पांढरा रंग सगळ्यात चांगला आणि शुभ्र असलेला आहे. मुख्यमंत्री म्हणतात ते योग्य आहे. मी पण आज पांढरा शुभ्र शर्ट घातला, अशी कोपरखळी अजित पवार यांनी मारली. तसेच गणेश उत्सव आहे, कशाला उगाच हे हा बोलला तो ते बोलला सांगताय, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. आज मुंबईत लालबाग राजा, चिंतामणी आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायला आलो होतो. माझा नेहमी कटाक्ष असतो, गर्दीच्या वेळेला आपल्या दर्शनामुळे लोकांना त्रास नको. आज वर्किंग डे असल्यामुळे जास्त गर्दी नाही. बाप्पाकडे काय मागितलं नाही. राज्य सुख, समाधान, शांती, सर्वांची भरभराट होऊ दे, भले होऊ दे. राज्यात ओला दुष्काळ असला तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांची नजर आहे. जी काही मदत राज्याकडून केंद्राकडून करायची असेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या परिस्थितीतून शेतकऱ्यांना उभा राहण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले. दरम्यान लाडकी बहीण योजनेवरून बोलताना शरद पवार यांनी 1500 रुपये देण्यापेक्षा महिलांची आबरू वाचवण्यासाठी प्रयत्न करा असे म्हटले होते. यावरून अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केले. 100% महिलांची आबरू वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न प्रत्येक सरकार करतोय, त्याप्रमाणे आम्ही देखील करतोय. लाडकी बहीण योजना ग्रामीण भागात जास्त पॉप्युलर झालेली दिसते, असे ते म्हणाले. तसेच बारामतीमध्ये एक गँगरेप झाल्याची बातमी समोर आली होती, मात्र तपास केला असता त्यामध्ये कोणतेही तथ्य आढळले नाही. अशा प्रकारे पोलीस खात्याची लोकप्रतिनिधींची बदनामी होते, असे अजित पवार म्हणाले.